सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीट रस्त्यासह विविध भरीव विकास कामांना प्राधान्य दिले जात असून यातून धुळे महानगर स्मार्ट आणि सुंदर करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी केले। पांढरा नदी काठावरील शिवाजी महाराज रोडवरील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंतच्या व्हाईट टॉपिंग रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे शनिवारी आमदार अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी महापौर मायादेवी परदेशी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, गटनेत्या किरण कोलेवार यांच्यासह महापालिकेचे विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू होणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी 5,48,00,000 निधी मंजूर झालाय। या व्यतिरिक्त साखरी रोड, पारोळा रोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतच्या प्रमुख रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी 25 कोटींची तरतूद शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करून आणल्याचे आमदार अग्रवाल यांनी स्पष्ट केले। शहरातील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार असून या दर्जेदार रस्त्यांची निर्मितीमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ आणि परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंतचं कॉन्क्रीट रस्त्याचं काम या ठिकाणी आपण करत आहोत। व्हाईट टॉपिंग याला म्हणतात। व्हाईट टॉपिंगचं हे काम या ठिकाणी आपण करत आहोत। तुम्ही आता नाशिकला जाताना बघतात जो कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे त्याला व्हाईट टॉपिंग म्हणतात। तसं व्हाईट टॉपिंगचं काम आपण या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी करत आहोत। याच्यात गांधी पुतळा पासून तर खाली आपण स्वामी समर्थापर्यंत उतरतो तोही रस्ता याच्यात करणार आहोत। त्याच्यानंतर संतोषी मातेपासून तर गणपती मंदिरपर्यंत तोही सामाजिक न्यायामधला 2 कोटी रुपयाचा रस्ता, त्याचंही टेंडर झालेलं आहे। परंतु एक साथ सर्व रस्ते आम्हाला लावता येत नाही, कारण की ट्रॅफिकला जायला यायला जागा राहणार, म्हणून हा रस्ता झाल्यानंतर संतोषी मातेचा रस्ता लावू आणि नंतर मग तो रस्ता। तर असे विकासाचे कामं या शहरात आपण चांगले करतोय। अतिशय सुंदर असा हा रस्ता होणार आहे, मॉडेल रस्त्यासारखा रस्ता होणार आहे। याच्यात रोड फर्निचर हे सुद्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी आहे। तरी नागरिकांना ज्या वारंवार खड्डे पडायची अडचणी व्हायची, वर्ष दीड वर्ष झालं नाही, पाऊस पडला, पाणी साचला का डांबरी रस्त्याला खड्डे पडायचे, म्हणून आपण हा कॉन्क्रीट रस्ता करतो आणि असे विकासाचे कामं पूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने आपण करणार आहोत। आता एक रस्ता आपला गांधी पुतळ्यापासून तर सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मनो थिएटर इथपर्यंतचंही काम 20 ते 25 दिवसात किंवा महिन्याभरात आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत। तेही कॉन्क्रीट रस्ता आहे, फक्त ड्रेनेज लाईन झाली का त्या कामाला आपण सुरुवात करू। असे विविध भागांमध्ये विविध कॉन्क्रीटचे रस्ते आपण या ठिकाणी करत आहोत।